सगळ्या निसर्गप्रेमींचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आणि मी या चॅनलमध्ये सगळे जे आपले बागेमध्ये झाडं असतात, जी झाडं असतात त्यांची सगळी मी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे। जे मी वापरते माझ्या झाडांसाठी ते मी द्यायचा प्रयत्न करणार आहे। हा गुलकंदाचा गुलाब आहे, पण आजचा व्हिडिओ मी करणार आहे तो पुदिन्यावरती। पुदिन्याची एक 2-3 म्हणजे जे अनुभव आहेत ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा पुदिना जेव्हा आपण लावतो तो सगळ्यांनाच माहिती आहे की तो कटिंग अतिशय सुंदर पद्धतीने येतो। छोटीशी आपण त्याची जी कांडी घेतली आणि लावली तर ती खूप सुंदर रीतीने लागू होते। मग याच्यासाठी जी जमीन असते ना ती भरपूर न्यूट्रिएंट्स असलेली, यानी म्हणजे भरपूर त्याला खाद्य असायला पाहिजे। उदाहरणार्थ जर पालापाचोळ्याचं खत असेल तर ते तुम्ही घालू शकता। मी हे शेणखत, अर्ध शेणखत आणि अर्ध आपली नेहमीची जी बागेतली माती असते त्याच्यामध्ये याला लावलेलं। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पुदिना असा भरून अगदी कुंडीमध्ये भरून जेव्हा बाहेर यायला लागतो तेव्हा तो असा वळवायचा आतमध्ये। इथं दिसेल बघा, मी तो वळवून परत या कुंडीमध्ये त्याला लागू केले। म्हणजे जिथे त्याला नोड म्हणतो इंग्लिशमध्ये ज्याला आपण, म्हणजे जिथे त्याला पानं फुटतात तिथून त्याला परत मुळ्या फुटायला सुरू होतात आणि ते मग असं पूर्ण तुमच्या कुंडीमध्ये असा गच्च वाढतो आणि असा खाली लोळत नाही। खाली जर लोळला तर मग तो लवकर खराब होतो। इथंच बघा, आता जिथं हा खाली जिथून जायला लागलाय तिथे खाली याला नवीन फुटवा दिसत नाहीये, कुठेही लोंबकळतोय किंवा खाली असं जो त्याला असा खाली एक वेल वाढतोय ती त्याच्यापेक्षा हा जो पॉट मधला आहे वेल तो जास्ती अगदी हेल्दी आलाय। त्याला आपण अगदी सुदृढ म्हणू शकतो असा तो फुटवा आलेला आहे। आणि भरपूर ह्याला नवीन छोटे शूट्स म्हणजे नवीन फुटव्याला खूप फुटलेले आहेत बघा तुम्ही, प्रत्येक त्याच्या जोड पासून फुटलेला आहे। तर पुदिन्याच्या बाबतीत हे लक्षात ठेवा की जितका तुम्ही गच्च वाढवाल पॉटमध्ये तितका तो चांगला येतो। आणि दुसरं म्हणजे याची माती कायम ओली असायला पाहिजे, जमीन अजिबात वाळता कामा नये, माती ओलसरच राहायला पाहिजे। आणि थोडंसं कडक उन्हापासून थोडंसं ऊन कमी येते अशा ठिकाणी सुद्धा सुंदर रीतीने पुदिना येतो। जर कडक उन्हात ठेवला तर हाच पुदिना तुम्हाला छोट्या छोट्या पानांमध्ये मिळेल। थोडंसं सावली, थोडं ऊन जिथं मिळेल अशा ठिकाणी ठेवला तर अशी मोठी पानं होतात त्याची आणि पांढरट पडत नाहीत पानं। फार उन्हात जर पुदिना ठेवला तर त्याची पानं पांढरट होतात। तर या 3-4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही तुमच्या अगदी कुंडीमध्ये, बागेमध्ये अगदी सहजरित्या पुदिना वाढवू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा। आणि याच्या पुढे तुम्हाला आता हा जो गुलाब दाखवला सुरुवातीला, गुलकंदाचा गुलाब आहे, त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा।